मापामध्ये सगळी मापं टाकून घ्यायची आपल्याला. गळा, शोल्डर सगळं सगळं. हे घडी 10ची, उंची 14ची, इथं पण 10, इथं पण 14. सेम सेम. आता पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला टाकायचे गळारुंदी. गळारुंदी घ्यायची आपल्याला 2.5. शोल्डर घ्यायचं 3. इथं घेतलं 3. आपली गळा उंची आहे 5.5. इथं घ्यायचं 5.5. इथून पण सेम 2.5 घ्यायचं आणि हे दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या 5.5 आणि 2.5चा. आणि इथून पण खालून सेम येण्यासाठी इथं पण 3 घ्यायचं आणि इथं मुंडा उंची घ्यायची 5. गळा उंचीपेक्षा कटोरी ब्लाउजला गळा उंचीपेक्षा मुंडा उंची अर्धा इंच कमीच घ्यायची, कोणाची कितीही असू दे, तरच आपली मुंडा फिटिंग आणि छाती फिटिंग सेम येते कटोरी ब्लाउजला. आणि बाकीच्याला कमी जास्त घेतलं तरी चालतं, कंपल्सरी तेवढंच घेऊन आहे. मुंड्याचे राऊंड हा पुढचा 1 इंचाचा आणि पाठीमागचा 1.5 इंचाचा. निम्मेच्या खाली हा पहिला आणि निम्म्यापासून हा दुसरा. सेम सगळ्या म्हणजे कटोरीच्या आकारानुसार ही गोल. कटोरी ब्लाउजला गळ्या उंचीपेक्षा अर्धा उंची कंपल्सरी कमीच घ्यायचं. ही क्रॉस पट्टी घ्यायची. खालच्या उंचीवरनं वरती गळ्याकडल्या साईडला 3, फिटिंग कडल्या साईडला मुंड्याकडल्या 2 हे घ्यायचं. ह्याला क्रॉस पट्टी म्हणायची. क्रॉस पट्टी म्हणजे एकीकडल्या साईडला उतरता आणि एकीकडल्या साईडला सरळ भाग असतो, त्याला क्रॉस पट्टी म्हणतो आपण. म्हणून ह्याला जोडून घ्यायचं असं. हे घेतली क्रॉस पट्टी. आपली तयार कटोरी आहे 5. मग आपण क्रॉस पट्टीवरती 5 टाकून घ्यायचं पहिल्यांदा. आपल्याला कटोरी तयार करायची आता याच्यावरती. मग कटोरी अंदाजे कुठून कुठं गोल द्यायची, म्हणून आपण तयार कटोरी म्हणजे ज्या ब्लाउजला टक्स मारलेला असतो, कटोरी जोडून घेतलेली असती, बटनपट्टी जोडलेली असती, तो आलेला भागाला तयार कटोरी म्हणतो आपण. मग इथं घेतली 5. तर आता इथून घ्यायची आपल्याला 2.5. कंपल्सरी प्रत्येकाच्या ब्लाउजला इथं घ्यायचं 2.5 आणि इथं घ्यायचं गळ्यावरती 1. हा 1, हा 2.5 आणि हा 5 गोल जोडून घ्यायचा. हा गोल येणारच, कारण एवढ्याच अंदाजावर एवढ्याच आकारावर हे टाकलेले माप असतात. ह्याला काही चुकीचं येऊ शकत नाही. मग आता आपल्याला करायची पूर्ण कटोरी. हा पेपर खोलून घ्यायचा. अर्धी कट करून दुसरीकडे काढायचीच नाही. इथंच पेपर खोलायचा, त्याच्यावरतीच पूर्ण कंप्लीट कटोरी करून घ्यायची. इथं घ्यायचं अर्धा इंच इकडं, कटोरी वाढवतोय म्हणून इकडं वाढव. आपण बटनपट्टी घ्यायची इकडं 4.5. पॉइंट द्यायचंय फक्त. आपल्याला काय तुम्हाला हा 4.5 बटनपट्टी आणि हा 7 एकच पॉइंट आला पाहिजे. पहिल्या स्टार्टिंगला 8 होते. 7ची कटोरी इथं येते आणि 4.5 इकडं जाते. मग परत अजून चेंज करून घ्यायचं. 4.5 आणि 7 सेमच आलं पाहिजे. आलं आता. आणि हे नंतरून त्याला जोडून घ्यायचं, ह्या क्रॉसपट्टीला जोडून घ्यायचं. हे झाली 7ची कटोरी. आता कटोरीला टक्स मारायचं असतो, कटोरीला टक्स मारायचं असतं, त्यामुळे ह्याचा निम्मा करायचा. 7चा निम्मा म्हणजे 3.5. 3.5 हा पॉइंट क्रॉसपट्टीवरच आला पाहिजे आणि क्रॉसपट्टीच्या खालती हा 1.5 इंचावरतीच पॉइंट घ्यायचा. टक्स असतो 2.5 इंचाचा. हा 1 आणि हा 1.5 मिळून हा 2.5 इंचाचा टक्स असतो. तर ह्याला सेम इथे 4.25. तर इकडून पण 4.25 येते का पाहायचं, नाही येते. मग इकडे एक पॉइंट वाढवायचा फक्त इथे, आणि ही लाईन ओढून घ्यायची आणि इकडे पण 4च्या पुढे एक पॉइंट येतो, त्याला पण आला. ही सेम लाईन जोडून घ्यायची. ही झाली आपली कटोरी. ह्याच्यामध्ये फक्त क्रॉसपट्टी एक्स्ट्रा काढायची अर्धा इंच वाढवून, नाहीतर आपलं पाठीमागचा भाग, कटोरी आणि कटोरी मुंड्याचा भाग, हा तिन्ही भाग निघतात.